आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं। मात्र ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती। अखेर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला। उद्या दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर या युतीची घोषणा केली जाणार आहे। मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। मुंबईसह इतरही महापालिकांमध्ये हे युती होणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलं। उद्या दुपारी 12 वाजता जागा वाटपाबाबतची सर्व उत्तरं मिळतील असं संजय राऊत म्हणाले। सातत्यानं उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे। उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। आम्ही या क्षणाची चर्चा करतोय की मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे। उद्धव आणि राज ठाकरेंची युती कुठे कुठे होणार आहे त्यावर एक नजर टाकूया। मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यामध्ये ठाकरे बंधूंची युती होऊ शकते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतल्या सहकारी पक्षांनी त्याचं स्वागत केलं। कौटुंबिक पातळीवरती एकत्र ज्या वेळेला आले होते त्याच वेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आमचे वैचारिक मतभेद देखील आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत। लेट जरा हाईप होऊ दे ना। 2 भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल। हे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल। महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित आलेल्या राज उद्धव ठाकरेंवर शिवसेना आणि भाजपनं काय टीका केली तीही पाहूया। युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे। स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली युती आहे। हे लॉंग टर्म चालेल असातला भाग नाही आहे। एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे। मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।